नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळी उठल्यावर आपण पेपर हातात घेतो, ते रात्री उशिरापर्यंत एखाद्याचे बर्थडे पार्टी असेल आणि त्या केकवर जी प्रिंटिंग असते ती म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी। प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये करिअरच्या संधी काय आहेत, तिथे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करता येऊ शकतो, तिथला पगार काय असू शकतो आणि याशिवाय कुठले कुठले महाराष्ट्रात इन्स्टिट्यूट आहेत, या सगळ्या विषयात आपण बोलणार आहोत। आणि त्यासाठी समीर देशपांडे सर हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कॉलेजचे प्राध्यापक आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। मी आता जसं म्हणालो की प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अगदी आपल्या छोट्या छोट्या गोष्टीवर, म्हणजे आपण हातामध्ये तो पेपर घेतला तो तर आपली बर्थडेचा केक इथपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रिंटिंग ही खूप महत्त्वाची असते। तर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय? जसं तुम्ही आता सांगितलं तसं आपण सकाळी उठल्यापासून वर्तमानपत्र वाचतो किंवा अगदी कुठले खाद्यपदार्थ असतील, औषधं असतील, त्या प्रत्येक गोष्टीवरती किमती सकट किंवा त्याची माहिती दिलेली असते। तर ह्यासाठी लागणारे जे प्रिंटिंग तंत्रज्ञान आहे हे ज्या क्षेत्रात शिकवलं जातं, ज्याच्यामध्ये शिकवलं जातं ती आहे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी। ह्याच्यात आपण पेपर, प्लास्टिक ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो। आणि आता त्याच्या पुढे जाऊन काही खाद्यपदार्थ असतील, जसं तुम्ही एक उदाहरण दिलं केकचं, तर त्याच्यासाठी सुद्धा एडिबल पॅकेजिंग, म्हणजे जे आपण खाल्ल्याने सुद्धा अपाय होणार नाही अशा पद्धतीचं सुद्धा प्रिंटिंग तंत्रज्ञान पुढे निघून गेलेलं आहे। याच्यात डिजिटल प्रिंटिंग, आता माहिती तंत्रज्ञानाचा जमाना आहे, त्याच्यामुळे डिजिटल प्रिंटिंग सुद्धा ह्याच्यात अंतर्भूत आहे, की सॉफ्टवेअर्स गोष्टी याच्यामध्ये आहे। अच्छा, बरोबर आहे। हे खूप मोठं क्षेत्र आहे, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या आपल्याला महत्त्वाच्या। समजा एखाद्या विद्यार्थ्याला याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर करिअर करताना यातले कुठले कुठले कोर्स आहेत जेणेकरून विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल? ह्या क्षेत्रामध्ये 10वीपासून 10वी पास ही एक किमान शैक्षणिक पात्रता लागते। त्याच्यानंतर आपण ITI करू शकतो। ITI आपलं महाराष्ट्र सरकारचं मुंबईमध्ये उपलब्ध आहे प्रिंटिंगच्या संदर्भात। त्याच्यानंतर आहे डिप्लोमा, तो 3 वर्षाचा असतो। त्याच्यासाठी 10वीला गणित आणि शास्त्र विषय आवश्यक आहेत। विज्ञान, गणित आणि विज्ञान ह्या विषय घेऊन 10वी पास होणं आवश्यक आहे, तो 3 वर्षाचा आहे। त्याची महाराष्ट्रामध्ये 4 कॉलेजेस आहेत, मुंबई, पनवेल, बीड आणि पुणे, अशा 4 ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर डिग्री, त्याला 12वी सायन्स, तो 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे, ते पुणे आणि मुंबईमध्ये डिग्री अवेलेबल आहे। त्यानंतर 2 वर्षाचा मास्टर्स पण करू शकतो, मास्टर्स इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे। PhD पर्यंतचे कोर्सेस महाराष्ट्रात उपलब्ध आहे। बरोबर आहे। अगदी आपण सुरुवात ITI पासून करू। एखादा विद्यार्थी 10वीला आहे आणि त्याला आता ITI करून याच्यामध्ये करिअर करायचं, तर मुळामध्ये त्याला काय पात्रता असते, त्याला किती मार्क असतात, त्याची ऍडमिशन प्रोसेस कशी असते? ओके, तर ITI साठी 10वी पास असणं ही एक किमान अर्हता आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठली अर्हता त्याच्यामध्ये नाही। ह्या सगळ्या आपण आता ज्या वेगळ्या अभ्यासक्रम बघितले, त्या सगळ्या अभ्यासक्रमांची प्रोसेस ही ऑनलाईन असते। अच्छा, तर ऑनलाईनसाठी पेपरमध्ये आपल्या वर्तमानपत्रांमधून महाराष्ट्र सरकारतर्फे जाहिरात देऊन तो कार्यक्रम पूर्ण राबवला जातो। तर सध्या ह्या वर्षीचे ITIची प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्याचे हे सुरुवात झाली नाही, ती मुदत संपलेली आहे, परंतु डिप्लोमाचे अर्ज भरून झालेले आहेत। पण डिप्लोमाचे ऑप्शन फॉर्म भरण्याचं जे आहे तो एक 7 जुलैपासून 10 जुलैपर्यंतच्या काळामध्ये आपण भरून घेऊ शकतो। ही सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे। अच्छा, आणि एखाद्या विद्यार्थ्याला डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची काय प्रोसेस असते? डिग्रीला घ्यायची असेल तर 12वी सायन्स आणि CET दिलेली असावी। अच्छा, आणि ज्या विद्यार्थ्यांना साधारणपणे सॉफ्टवेअरची थोडी आवड आणि रंगसंगतीचं ज्ञान, की आमच्या या क्षेत्रामध्ये सतत रंगांशी संबंध येतो, तर रंगसंगतीचं ज्ञान असणं थोडंसं आवश्यक आहे। बरोबर आहे। त्या सगळ्यामध्ये 10वी, 12वी आणि डिग्री अशा तिन्ही टप्प्यावर आपल्याला कोर्स आहेत, पण साधारणतः 10वीला किती मार्क्स असावेत, 12वीला किती मार्क्स असावेत जेणेकरून त्यांना ऍडमिशन मिळू शकतं? आता आपली डिप्लोमासाठी किमान गरज आहे 10वी पास, परंतु आपण कॉलेजमध्ये आलो तर साधारणपणे कट ऑफ यांचे एक 60 ते 75 ह्या दरम्यान वेगळ्या याचे कट ऑफ असतात 10वीचे। आणि 12वीला CET असतात, CETचे मार्क आणि 12वीचे मार्क। तर CETच्या मार्कांना साधारण आपल्याला 110, 115च्या पुढे असतील तर ऍडमिशन मिळू शकते। अच्छा, म्हणजे CET देणं आवश्यक आहे आणि ती असेल तरच तुम्हाला त्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं? CET देणं अनिवार्य आहे। CET आवश्यक आहे। त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की समजा आता एखादा विद्यार्थी ITI करतोय तर त्याचं फी स्ट्रक्चर काय असतं, की किती रुपये फीस त्याला भरावी लागते, आणि तसंच डिग्री आणि डिप्लोमा दोन्हीसाठी? तर ITIला सरकारतर्फे विद्यावेतन मिळतं, कारण ITIच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने अशी योजना काढली की त्यांनी पहिल्यापासूनच एखाद्या कंपनीत जाऊन काम शिकावं, अप्रेंटिसशिप करावी। त्यामुळे त्यांना खरं फी म्हणण्याच्या ऐवजी आपण असं म्हणूया की इतकं चांगलं आहे की त्यांना लागल्यापासूनच काहीतरी विद्यावेतन मिळू शकतं। बरोबर। डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी फी स्ट्रक्चर गव्हर्नमेंटचं असं आहे की ते 7,750 रुपये दर वर्षाला, आणि त्यात तुम्ही काही आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या जे रिझर्वेशन कॅटेगरी असेल त्यांना 1,750 रुपये दरवर्षी अशी फी आहे।
डिग्रीची प्रायव्हेट कॉलेजेस असतील तर त्यांना साधारणपणे एक 90,000 ते 1,10,000 ही फी आहे. त्यातसुद्धा जे रिझर्वेशन कॅटेगरी असेल त्यांना ट्युशन फी माफ असते. बरोबर आहे. खरं तर कमी पैशामध्ये तुम्हाला हे कोर्स शिकवायला मिळू शकतात. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला याच्यामध्ये करिअर करायचं आहे, तो 8वीला आहे, आता 10वीला आहे, तर त्याची आवड कशी ओळखली पाहिजे? तर आवड ओळखताना एकतर कुठल्या तुम्ही प्रेसला भेटी द्या किंवा असे कॉलेजेस असतील, जसं मी सांगितलं मुंबई आहे, बीड आहे, की वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कॉलेजला जाऊन त्याची माहिती घेऊ शकता, त्यांना प्रेस दाखवू शकता आणि त्यातून आवड एक कळू शकते. दुसरं सॉफ्टवेअरचं थोडंसं, की एखाद्याची चित्रकलेची आवड आहे पण तो आपल्या लौकिकदृष्ट्या खूप हुशार नाही, 90% वगैरे असे मार्क नाही, पण ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे किंवा हमखास रोजगार पाहिजे, हमखास नोकरी पाहिजे, ह्याच्यासाठी हे क्षेत्र अतिशय उत्तम आहे. की तुम्ही ITI केल्यानंतर सुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकते किंवा डिप्लोमा केलं तर तुम्हाला कमीत कमी 3 वर्षानंतर, म्हणजे 10वी नंतर तो मुलगा 19 वर्षाचा असेल, मुलगा मुलगी कोणी असेल, तर त्यांना एक 15,000 ते 20,000च्या आसपास पगार दर महिना मिळू शकतो. मिळतो. 100% त्यांना जॉब उपलब्ध असतात. म्हणजे क्रिएटिव्ह फील्ड आहे हे, फारच क्रिएटिव्ह फील्ड आहे हा. असं आपण म्हणता येईल की एक कलाकार आणि नंतर होणारं पॅकेजिंग ह्याच्यामधला दुवा म्हणजे प्रिंटर असतो. तो ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतो की नेमकं एक आर्टिस्ट डिझाईन करतो तेव्हा त्याला माहिती नसतं की हे माझं बॉक्सवरती किंवा एखाद्या याच्यावरती जाणार आहे, तेव्हा ते कसं व्हायला पाहिजे. आणि पॅकेजिंगवाल्याला नेमकं पॅकेजिंग पर्सन्सना, एक्सपर्टला हे याचं डिझायनिंग कसं होणार आहे माहिती. तर ह्या सगळ्या गोष्टी एक प्रिंटर करू शकतो. बरोबर. म्हणजे हे क्रिएटिव्ह आहे. ह्याच्यामध्ये पेपर, इंक, मशीन्स अशा गोष्टी असल्यामुळे ह्याच्याच संदर्भातलं मार्केटिंग किंवा मेंटेनन्स, सर्व्हिस इंजिनियर ह्या पण त्याच्या एक पूरक क्षेत्रातल्या नोकऱ्या त्याच्यामध्ये उपलब्ध असतात. बरोबर. तुम्ही जसं सांगितलं की करिअरच्या भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत, म्हणजे जसं पेपर आहे, तर आणखी कुठल्या फील्ड आहेत की जेणेकरून हे डिप्लोमा किंवा डिग्री कंप्लीट झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना तिथे नोकरी मिळू शकते? सगळ्यात महत्त्वाचं आपण आता एक लेबल्स बघतो की आपण प्रत्येक गोष्टीला आता लेबल्स, आता ते अनिवार्य सुद्धा आहे पण ते मार्केटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने होतं. कारण तुमचं टॅग चांगला असेल तर अगदी बरोबर की तुम्ही अगदी महत्त्वाचं सांगितलं. तर ती भारतातली ही जी टॅग इंडस्ट्री आहे ती साधारणपणे 3 ते 4,000 कोटी रुपयाची. आणि आता आपण बघतो की ज्या पायाभूत सुविधांसाठी, पायाभूत मशीनसाठी जी गुंतवणूक आहे ती करोडोमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक मालकाला असं वाटतं की माझ्याकडे हे जे यंत्र चालवण्याचं आहे किंवा वापरायचं आहे त्याला शिकलेला माणूस पाहिजे. बरोबर. म्हणजे पूर्वी आतापर्यंत जे होतं की अनुभवाने शिकत गेला असं होण्यापेक्षा तो आता वेल ट्रेंड असणं आवश्यक आहे. अगदी वेल ट्रेंड असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी ह्या काही प्रिंटिंगच्या बॉडीज आहेत, व्यावसायिक बॉडीज आहेत. एक ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स, की ज्याच्या अंडर 2.5 लाख भारतातले प्रिंटर्स सगळे नोंदणीकृत आहेत. आपल्या मुंबईमध्ये बॉम्बे मास्टर प्रिंटर्स असोसिएशन, मुंबई मुद्रक संघ यांच्यातर्फे सुद्धा या प्रिंटिंग शैक्षणिकदृष्ट्या स्कॉलरशिप मिळतात मुलांना. त्याच्यानंतर हमखास नोकरी त्यांच्याकडनं मिळू शकते, ह्या त्यांच्या मदत असतात. बरोबर. हे लेबल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, स्क्रीन प्रिंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया ह्यांच्यातर्फे सुद्धा या लेटेस्ट गोष्टी आहेत. त्याचं आपण जर ह्या कॉलेजेसमध्ये शिकत असू तर त्याच्या पुढचं शिक्षण मिळतं आणि नोकरी मिळू शकते. बरोबर. जसं आपण म्हटलं की लर्निंग महत्त्वाचं असतं, पण लर्निंगसोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो अर्निंग. तर साधारणतः एखाद्या विद्यार्थ्याने ITI कंप्लीट केला, डिप्लोमा कंप्लीट केला आणि डिग्री केली आणि बऱ्यापैकी त्याला गती आहे त्याच्यामध्ये, तर अशा विद्यार्थ्यांना पगार कसा मिळतो? ITI कंप्लीट केलं तर ITI अगदी पूर्ण केल्या त्यांना एक 10,000चा पगार तर सहज मिळू शकतो, जे व्यवस्थित सक्सेसफुली पास झालेले आहेत त्यांना. डिप्लोमा ज्यांनी पूर्ण केला आहे त्याला 15,000 ते 20,000च्या मध्ये. मल्टीनॅशनल कंपन्यांपासून अगदी ज्या लोकल कंपन्या आहेत चांगल्या त्या ठिकाणी जॉब मिळू शकतात. डिग्री केली असेल तर 35,000पासून 50,000पर्यंत पगार मिळू शकतो. आणि त्याच्या पुढचं तुमचं शिक्षण झालं असेल तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फील्डमध्ये तर भरपूर संधी उपलब्ध, त्याला काही तुमच्या योग्यतेप्रमाणे पगार स्काईज लिमिट त्याला आपण म्हणूया. स्काईज लिमिट म्हणू. बरोबर आहे. गेल्या काही दिवसात खूप इंटरनेटचा जमाना आलाय, डिजिटल युग आलंय, तर याच्यामुळे याच्यावर किती परिणाम झालाय आणि त्याचा किती फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना? आपण असं म्हणूया की त्याचा फायदाच झालेला आहे. कारण आता भारत हा प्रिंटिंगचं जे व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये आपण आता एक जगामध्ये 5व्या नंबरला पोहोचत आहोत. आणि भारताची प्रिंटिंग इंडस्ट्री आहे ती 2 लाख करोड एवढ्याला 2020पर्यंत अपेक्षित आहे. आणि त्याच्यात पॅकेजिंग सेक्टर जे आहे ते जवळपास 80,000 करोड, म्हणजे एवढे आपण हे म्हणूया हे आकडे जर सोडले तर एवढ्या संधी त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि डिजिटल प्रिंटिंगचं जर म्हणाला तर आता प्रिंट ऑन डिमांड असं आहे की तुम्हाला आता पूर्वी आपल्याला एक पुस्तक हवं असेल
एक आपण म्हणलं की श्यामची आई, पण ते आपल्याला कधी असं ऐकायला मिळायचं की ते आउट ऑफ प्रिंट आहे. हो बरोबर. पण आता तुम्हाला एक पुस्तक हवं आहे आणि त्या पुस्तकावरती तुम्हाला कोणाला भेट द्यायचं असेल, त्याचं नाव प्रत्येक पानावरती प्रिंट करून देऊ शकतो. तर हे एका डिजिटल क्रांतीमुळे शक्य झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रिंटिंग पण आहे आणि IT सेक्टर पण आहे. आणि प्रत्येक सेक्टरमध्ये हे प्रिंटिंग वाढतच आहे. जे आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त वर्तमानपत्र असतील छापली जातात आणि त्याची ग्रोथ साधारणपणे 6% दरवर्षी होते. सगळ्यात जास्त टायटल्स भारतामध्ये आहेत. तर हे ही माध्यमं प्रिंटिंगसाठी पूरक आहेत असं मी म्हणेन. तर त्यांना थ्रेट कुठलीही नाही आहे. प्रिंटिंग बरोबर सतत वाढणारं क्षेत्र आहे. बरोबर आहे. आपण ऑनलाईनचा विषय निघाला तर ऑनलाईन शिकण्याची काय सोय आहे का, आणि नसेल म्हणजे असेल तर ती काय आहे, आणि नसेल तर अजून काय ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांना? ऑनलाईन आत्ता, कारण कसं आहे ह्याच्यामध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग महत्त्वाचं असल्यामुळे अजून ऑनलाईन असा प्रकार नाही आला. पण काही सॉफ्टवेअर कोर्सेस जे असतात ते ऑनलाईन करता येऊ शकतात. अच्छा. असं कुठल्या पृथ्वी विद्यापीठाकडनं अजून प्रयोग झालेला नाहीये. हा असा आता येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. बरोबर. आणि परदेशामध्ये पण ह्याच्या शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत. जसं अमेरिकामध्ये रॉचेस्टर युनिव्हर्सिटी आहे, वेस्टर्न मिशिगन युनिव्हर्सिटी आहे, इंग्लंडमधल्या काही विद्यापीठं आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊन तिथेही नोकरीच्या संधी वेगळ्या उपलब्ध असतात. बरोबर. म्हणजे फक्त भारताचं नाही, तुम्हाला परदेशात नोकरी करता येते आणि शिक्षणासाठी सुद्धा जाता येऊ शकतं. साधारणपणे आपला डिप्लोमा जरी पूर्ण केला आणि काही डिग्रीला नाही गेले, साधारणपणे आमचा अनुभव असा असतो की त्यांना ह्या दुबई, मिडल ईस्ट देशांमध्ये इतक्या चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत की त्यांना पुढच्या शिक्षणापेक्षा खूप चांगला रोजगार तिकडे उपलब्ध झालेला आहे. बरोबर. आणि ते चांगलं लाईफ लीड करतात. बरोबर. एक चांगली संधी या निमित्ताने तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विषयात तुमचे काही प्रश्न असतील तर 02266160216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला विचारू शकता. एक छोटासा ब्रेक नंतर तुमचे प्रश्न. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय करिअर मंत्र. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या विषयात आपण बोलतोय आणि समीर देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर 02266160216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. प्रतीक सस्ते बोलतायत सध्या पुण्यावरून. प्रतीक, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. प्रतीक, आवाज पोहोचतोय? मला वाटतं प्रतीक यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. परंतु साधारणपणे बऱ्याच वेळेला असं असतं की महिलांसाठी काही वेगळे रिझर्वेशन असतं का? खरं तर अलीकडे महिला या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात. तरी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये महिलांना कशी संधी आहे? महिलांना खूप चांगली संधी आहे की 30% जागा ज्या असतात त्या महिलांसाठी या सगळ्या कॉलेजेसमध्ये आपल्या आरक्षित आहेत. अच्छा. आणि नुसतं तेवढंच नाही तर असं आपण म्हणूया की रंगसंगतीचं ज्ञान आपण जास्त म्हणू की महिलांकडे जास्त चांगलं असेल. आणि ह्याच्यात सॉफ्टवेअरमुळे एक घरी सुद्धा आपण बसून काही रोजगाराच्या ज्या संधी असतील किंवा काही तुम्हाला असं आता झालेलं आहे ग्लोबलायझेशनमुळे की तुम्ही डिझाईन भारतामध्ये तयार करा आणि प्रिंटिंगसाठी इतर देशांमध्ये पाठवा. तशा काही कंपनीसुद्धा भारतामध्ये आहेत. कंपन्या त्या फक्त त्याचंच काम करतात. तर ह्या ठिकाणी एक रोजगार आहे. किंवा क्वालिटी कंट्रोल असा जो आस्पेक्ट आहे की त्या क्वालिटी कंट्रोलमध्ये सगळ्या ठिकाणी महिलांना रोजगार मिळू शकतो. कलर मॅनेजमेंट असा एक खूप महत्त्वाचा भाग आहे प्रिंटिंगमधला की ज्याच्यात आपण ज्याच्यावरती प्रिंट करणारे आणि जे डिझाईन आहे हे सगळं एकसारखं दिसलं पाहिजे. अच्छा. तर हे करण्यासाठी खूप आपल्याला त्या मशीन्स वापरता आल्या पाहिजेत योग्य पद्धतीने. तर ही पण एक संधी आहे. मशीनवरती पण आता एक स्क्रीन प्रिंटिंगचा असा एक व्यवसाय, स्वतः व्यवसाय करण्याची एक वेगळी संधी याच्यामध्ये. हा प्रिंटिंग असा आहे की तुम्ही स्वयंरोजगार स्वस्तामध्ये करू शकता. याचं एक उदाहरण म्हणजे भारत सरकारतर्फे मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज एंटरप्राइजेस तर्फे काही कर्जाच्या सोयी मिळतात. त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून बऱ्याचशा महिलांनी स्वतःचा रोजगार याच्यामध्ये सुरू केलेला आहे. किंवा डिपार्टमेंट ऑफ हेवी इंडस्ट्रीज आहे. त्याचं एक उदाहरण तर जगामध्ये एक सेरुटी नावाची एक आमच्या प्रिंटिंगमधली कंपनी आहे, ग्रॅव्हियरमधली. तर त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून भारतातल्या रोटोफ्लेक्स ह्या कंपनीने, पेलिकन रोटोफ्लेक्स राजकोटला कंपनी, त्यांनी भारतामध्ये कशी तयार करता येईल हे तंत्रज्ञान आणि स्वस्तामध्ये लोकांना मिळू शकेल हे एक आहे. आपण एक म्हणतो की पतंजलीचे प्रॉडक्ट्स सगळ्यांकडे वाढत आहेत. तर त्याच्यामुळे काही कंपन्यांमध्ये सतत फक्त त्या प्रॉडक्टचं प्रिंटिंग होईल इतकी गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे खूप मोठी संधी आहे. आपल्याला फोन येतोय. पवन थोरात बोलतात नाशिकवरून. पवन, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. तर आमचा प्रश्न असा आहे की डिप्लोमा नंतर आपल्याला डिग्रीला जाता येऊ शकतं का? अच्छा.
आपल्याला डिप्लोमानंतर नक्कीच डिग्रीला जाता येऊ शकतं. डिप्लोमानंतर आपल्याला डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला प्रवेश मिळतो. त्यांनी आपलं 1 वर्ष तर वाचतंच, आपण थेट 3 वर्षामध्ये आपली डिग्री पूर्ण होऊ शकते. अच्छा, पण डिप्लोमाला त्याला काही मार्क्स वगैरे अमुक पाहिजे? डिप्लोमा हा साधारणपणे कमीत कमी फर्स्ट क्लास पाहिजे असं त्याच्यानंतर आपण करू शकतो. तसंच जरी आपल्याला फर्स्ट क्लास नसेल किंवा आपण त्याच्यात बसून असो तर आपण फर्स्ट इयरला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो. अच्छा. दुसरं अजून असं झालेलं आहे की कुठलाही शाखेचा डिप्लोमा होल्डर प्रिंटिंगला ॲडमिशन घेऊ शकतो किंवा इतर कुठल्याही डिग्री कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणजे असं काय त्याला की फक्त मेकॅनिकलचाच डिप्लोमा झाला आहे, आता मला मेकॅनिकलची डिग्री करायला पाहिजे किंवा इतर कुठलंही झालं आहे असं काही गरजेचं नाही. इतरही कोणी आपल्याकडे ॲडमिशन घेऊ शकतात. बरोबर. डिप्लोमाला जाण्यासाठी तुम्ही सांगितलं की बेसिक त्याचं मॅथ आणि सायन्स असणं आवश्यक आहे. तर डिप्लोमाला ॲडमिशन घेण्यासाठी पर्सेंटेज साधारणतः मार्क्सचा तुम्ही अभ्यास केला असेल साधारणपणे, तर कितीपर्यंत ॲडमिशन मिळतं, किती मार्क्सपर्यंत? 60% पासून 75% अशी आपण एक रेंज धरूया की ते तुम्हाला त्या दरम्यान मार्क असतील किमान, तर तुम्हाला हमखास तिथे ॲडमिशन मिळू शकते. अच्छा. त्याचे आणि दुसरं कसं आहे की आपल्याकडे ह्या कॉलेजेस कमी आहेत, त्यामुळे पासआउट होणारे विद्यार्थी कमी असल्यामुळे हमखास पुढे गेल्यानंतर त्यांना शिक्षणाच्या पण संधी आहेत, तशाच जॉबच्या पण संधी तेवढ्याच आहेत. अच्छा. आपल्याला आणखी एक फोन आहे. सुनील बोलतायत ठाण्यावरनं. सुनील, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे सरांना की तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. 12वी सायन्स नंतर एलिजिबिलिटी आहे ती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पाहिजे की सेकंड अटेम्प्ट मध्ये असं चालतंय? आपल्याला कितीही अटेम्प्ट असू शकतात, असं काही पहिल्याच अटेम्प्टमध्ये पाहिजे असं काही नाही. पण आपण CET पास होणं मात्र आवश्यक आहे. अच्छा. की त्याच्यात नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती आहेत ते काही मोजले जाणार नाहीत तुमचे. बरोबर. की 2 अटेम्प्ट झाले किंवा 3 अटेम्प्ट झाले म्हणून तुम्ही मागे पडला असं काही होणार नाही. म्हणजे तुम्ही किती अटेम्प्ट असाल ना, तुम्हाला चांगले मार्क्स असतील तिसऱ्या 12वी पास पाहिजे तुम्ही आणि CET मध्ये, आणि दोन्ही ठिकाणी तुम्ही त्या ऍडमिशन मध्ये अर्ज तर भराल पण थोडे मार्क असे पाहिजे की तुम्हाला ऍडमिशन मिळू शकेल. अटेम्प्टची त्याच्यामध्ये काही मर्यादा नाही आपल्याकडे किंवा वयाची सुद्धा कुठली अट नाही. अच्छा. आपल्याला आणखी एक फोन आहे. सौरभ बोलतायत पुण्यावरून. सौरभ, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. बेस्ट क्लासेस कोणते आहेत? पुन्हा प्रश्न विचारा. हॅलो. या कोर्ससाठी बेस्ट क्लासेस कोणते आहेत? क्लासेस? अच्छा. क्लासेसची गरज आहे का? कोर्सेससाठी क्लासेसची गरज नाही, कारण मी जसं म्हणलं पहिल्यांदा की याच्यात सॉफ्टवेअर महत्त्वाचे आहेत. सॉफ्टवेअर शिकवण्याचं प्रत्येक कॉलेज हे एक 3-4 कॉलेज सांगलेली त्यात अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहेत. जे अगदी बीडमध्ये सुद्धा आहेत आणि मुंबईत तर नक्कीच आहेत. आता म्हणजे आम्ही आता मुंबईच्या कॉलेजचं एक उदाहरण देतो. तर मुंबईच्या कॉलेजमध्ये आम्हाला एस्को आणि थायसन ग्रुप यांच्या माध्यमातून आमची जवळपास 1 कोटी रुपयाची ती एक अद्ययावत कॉम्प्युटर लॅब आहे की ज्याला इंडस्ट्रीनी डोनेट करून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत सगळी सॉफ्टवेअर दिलेली आहे. तर ह्याला कुठल्याही क्लासची गरज नाही. बरोबर आहे. हां. गेल्या काही दिवसामध्ये आपण, भारत हा विकसनशील देश आहे, त्याच्यामुळे भारताला एक मार्केटिंगमध्ये पण खूप मोठं करिअर आहे. तर त्याच्यामध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नंतर स्कोप कसा वाढतो एखाद्या विद्यार्थ्याचा? हां, प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये एक पेपर किंवा प्लास्टिक्स, इंक्स, मशीन्स ह्या गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं तसं जागतिकीकरणामुळे की बऱ्याचशा कंपन्यांनी भारतामध्ये ऑफिसेस किंवा भारतामध्ये ती मशीन्स यावीत ह्याच्यासाठी प्रयत्न केलेत आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांना संधी उपलब्ध झाल्या. तर ह्या पेपरमध्ये एखादी त्याची गुणवत्ता ओळखणं, ते पेपर कुठल्या कंपनीला कसे आवश्यक आहेत हे सांगणं, इंकचे प्रिंटिंगमध्ये 5 वेगळ्या प्रोसेस आहेत. तर ह्या 5 प्रोसेसेससाठी ज्या स्पेशलाइज्ड इंक लागतात त्या इंक टेक्नो कमर्शियल मार्केटिंग असं आपण त्याला म्हणू. त्याला टेक्निकल नॉलेज आहे आणि मार्केटिंगचं स्किल आहे, तुमच्यामध्ये संवाद साधण्याची कला आहे, ते मार्केटिंग त्याच्यामध्ये होऊ शकतं. बरोबर आहे. खूप चांगली संधी आहे आणि या निमित्ताने या संधीचा तुम्ही सगळेजण नक्की फायदा घेऊ शकता. सर, आपण इथे आलात आणि माझ्याशी संपर्क साधून सगळ्या विद्यार्थ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी माझं ते आभार मानतो आणि आमच्या MSBTचे संचालक अभय वाघ सरांचे मी आभार मानतो. बरोबर, धन्यवाद सर. करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबतो, परंतु उद्या आर्ट डिरेक्शन या विषयात करिअरच्या संधी कुठल्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येऊ शकतं, या सगळ्या विषयामध्ये उद्या सविस्तर बोलूया. आजच्या भागात इथेच थांबतो, पण जाता जाता एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.